फुटबॉल प्लेअर जर का बघितले तर सगळ्यांच्या अंगावर हातावरती टॅटू असतात. हे टॅटूचं काय फॅड, की हा फॅड म्हणून विषय आहे की नाही, यातनं काही सांगण्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न होतो? तर टॅटू मध्ये बोलायचं झालं ना, तर टॅटू बद्दल सांगते की दक्षिण अमेरिकेमध्ये ना थोडा क्राईम रेट जास्त आहे दक्षिण अमेरिकेमध्ये. तर तुम्ही समुद्रावर जाता ना, तर तुमच्याकडे फक्त 50 रुपयेच तुम्ही घेऊन जाता, कारण तुमच्याकडे येऊन सर्वजण तुमच्याकडचे जे काही आहे, मोबाईल आहे, पैसे वगैरे घेऊन जातात. मग तुम्हाला समाजामध्ये जर मिरवायचं असेल तर तुम्ही काय मिरवणार? तुम्ही सोनं मिरवू शकत नाही, घड्याळ मिरवू शकत नाही, तुम्ही फक्त तब्येत मिरवू शकता. मग बरं, सगळ्यांच्या तब्येती सारख्या असतील तर मग तुम्ही काय मिरवणार? मग टॅटू येतो. हे मी सर्वसामान्याचं सांगितलं. मग जर सर्वसामान्य लोकांचे पण टॅटू असतात, मग खेळाडूंचं काय आहे? तर खेळाडूंचं असं असतं की ते त्यांचं शरीर, आपण म्हणतो की देह देवाचे मंदिर, तर हे जे शरीर आहे ती डायरी असते आणि त्यांना त्यांच्याविषयी काही सांगायचं असेल, जसं नेमार आहे, तो खूप असा मिसअंडरस्टूड राजकुमार आहे आमचा, तर तो वेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असतो. तर त्याच्या टॅटूमध्ये खूप इंटरेस्टिंग टॅटू आहेत. त्याच्या टॅटूमध्ये प्रार्थना करणारे हात आहेत. त्याच्या टॅटूमध्ये ऑलिम्पिक मध्ये ब्राझीलला गोल्ड मेडल मिळालं, त्याच्या त्या रिंग्स आहेत. आणि खूप महत्वाचा टॅटू त्याच्या घरातल्यांची नावं पण आहेत. आणि महत्वाचा टॅटू म्हणजे एक शब्द आहे, तुदू पासा, म्हणजे हे सुद्धा जाणार, म्हणजे ग्लोरी आहे, यश आहे, अपयश आहे, सगळं क्षणभंगूर आहे. तर हे याच्यासाठी आपल्याला जास्त दुःख व्यक्त करण्याची गरज नाही, असा एक टॅटू मेसीच्या अंगावर पण टॅटू आहे. मेसीच्या अंगावर पण आहे. मेसीच्या अंगावर त्याच्या फॅमिलीच्या घरातल्यांची नावं आहेत, त्याच्या मुलाचे हात आहेत त्याच्या. तो एक पत्नी निष्ठा आहे मेसी. आणि एक मेसी फॅन आणि त्याच्याकडे लोटस आहे, कारण मेसीला एक जेनेटिक डिसऑर्डर होता. तर लोटस, हे मला माहित नव्हतं. त्याला एक जेनेटिक ग्रोथ सिंड्रोम होता आणि त्याच्यासाठी त्याला एका क्लबने सुद्धा मदत केली होती. तर लोटस जे आहे ना, ते प्रोग्रेसिव्ह मानलं जातं, तर त्याने ते त्याच्याकडे लोटसचा टॅटू आहे. मला जो आवडणारा खेळाडू आहे त्याच्याकडे खूप टॅटू आहे. त्याला असं सर्जिओ रामोस नाव आहे त्याचं, रिटायर्ड झाला तो. त्याच्या पूर्ण अंगावर टॅटू आहे आणि तो असा ऍक्टिव्हिस्ट खेळाडू आहे. त्याचे ना एक फोटो खूप जणांना लक्षात असेल की तो आणि मेसी समोरासमोर आहे, अगदी कपाळाला कपाळ लावून, नाकाला नाक लावून, आणि ते दोघं जण खूप असे रागावलेले आहेत. असा एक फोटो खूप प्रसिद्ध आहे. हा जो सर्जिओ आहे त्याने काय केलंय की सल्वादर दाली म्हणून खूप मोठे चित्रकार होते, त्यांचं एक एलिफंटचं नावाजलेलं चित्र आहे. हत्ती आहे, पण हत्तीचे पाय शहामृगासारखे आहेत. म्हणजे एकाच वेळेला तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे आणि एकाच वेळेला तुम्ही लवचिक पण आहात, असं त्या चित्रातून दाखवलंय. तर सर्जिओकडे हा टॅटू आहे. एक बँकुस म्हणून एक असा चित्रकार होता ब्रिटिशचा, तो खूप रेबेल होता. तो अन्यायाविरोधात लिहायचा आणि तो स्ट्रीट आर्ट करायचा. आणि त्याची खूप चित्र आहेत ना, ती नंतर इलिगल ठरवून ती मिटवली गेली. तर त्याचं एक चित्र जे आहे ते सर्जिओच्या अंगावर आहे. त्याच्या वडिलांचा हस्ताक्षर आहे. तर हा सर्जिओ जो आहे ना, म्हणजे खेळाडू खेळताना फुटबॉल खेळतो, पण त्याची जी आयडिओलॉजी आहे ती त्या आयडिओलॉजी त्या पूर्ण बॉडीवर दिसते. एवढे प्लेयर्स मी बघितले, सगळ्यांच्या अंगावर हातावर टॅटूज आहेत, फक्त रोनाल्डोच्या हातावर आणि अंगावरती टॅटू दिसत नाही का? मुलींना टॅटू आवडत नाही म्हणून तो काही काढत नाही? तो मला वाटतं की ते ब्लड डोनेशन साठी. आणि रोनाल्डो जो आहे ना, तो खूप असा शिस्तवाला, पोर्तुगालच्या टीमचं ते वैशिष्ट्य आहे, ते खूप डिसिप्लिन्ड असतं, असं माचो माइंड वगैरे असा, म्हणजे त्याला काय म्हणूया, तो असा सफेद घोड्यावर आलेला जो राजा असतो की जो सैनिकांबरोबर खांद्याला खांदा लावून पहिली ग्लॅमर वर्ल्ड मध्ये जगणारा. ग्लॅमर पेक्षा त्याच्याकडे खूप शिस्त आहे. जसं तो म्हणतो ना की 5 वाजता उठायचं आहे, व्यायाम करायचा आहे, फोकस आहे. म्हणजे मला खूपदा रोनाल्डो ब्रुसली सारखा सुद्धा वाटतो. रोनाल्डोने खूप मेहनतीने जे काही कमवलेलं आहे ना, म्हणजे त्याची शरीर संपदा असेल, त्याची भाषा असेल, त्यांनी फुटबॉलसाठी सुद्धा खूप खस्ता काढला. पोर्तुगाल हा देश लोकांना फक्त इन्व्हेडर म्हणून माहित होता आणि रोनाल्डोमुळे पोर्तुगाल देशाचं इतकं मोठं नाव झालं. लोकांना त्या पोर्तुगालचा झेंडा पाहिल्यानंतर ते पोर्तुगाल नाही म्हणत, तर रोनाल्डो असं म्हणतात. म्हणजे रोनाल्डो हा खऱ्या अर्थानं अलेक्झांडर वाटतो. आणि तो
त्या दिवशी तो जेव्हा रडला तेव्हा आम्हाला खूप जणांना वाईट वाटलं, म्हणजे मी फॅन आहे म्हणून नाही, तो पण तरी सुद्धा मला तेव्हा तो त्या सिकंदराच्या दरबारातला पौरस राजासारखा वाटला, की हातात साखळदंड आहेत आणि तो विचारतोय सिकंदर की तुला कसं वागवायला हवं. तर मला तो रोनाल्डो दिसला आणि तो म्हणाला की मला राजासारखं वागव. तर मला रोनाल्डो जो आहे तो फुटबॉलचा राजा वाटतो, अनभिषिक्त सम्राट वाटतो तो. आणि त्याचा एक ऑरा आहे, म्हणजे कधी कधी असं वाटतं त्याचे फॅन बघून की रोनाल्डोसाठी बायकांचे पाय घसरू शकतात. तो इतका म्हणजे तो इतका तो म्हणजे आपण म्हणतो ना पुरुषार्थ, तो रोनाल्डो तसा आहे.